महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। सतीगुडा ग्रामपंचायतीत 15वा वित्त आयोग निधीत गैरव्यवहार। सरपंच संगीता मेश्राम अपात्र, अपहार झालेली रक्कम वसुलीचे आदेश। माहूर तालुक्यातील सतीगुडा ग्रामपंचायतीत 15व्या वित्त आयोगाच्या निधीत झालेल्या अनियमितता व नियमबाह्य खर्चाचे प्रकरण सिद्ध झाल्यानंतर सरपंच श्रीमती संगीता बंडू मेश्राम यांना पदावरून अपात्र ठरविण्यात आले आहे। छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी हा आदेश दिल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे। सन 2020-21 ते 2023-24 या कालावधीत ग्रामपंचायतीच्या कृती आराखड्यात मंजूर कामांवर खर्च न करता अन्य कामांवर निधी वापरण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले। पाणी पुरवठा कामात मंजूर तरतुदीपेक्षा अधिक खर्च नोंदविण्यात आला असून विविध खरेदी व बांधकाम कामांमध्ये दरपत्रक, व्हाउचर व अंदाजपत्रक सादर न केल्याचेही उघड झाले आहे। चौकशी अहवालानुसार हँडवॉश स्टेशन, आरओ गोणखेडी, अंगणवाडी फिल्टर, सीसी नाली, एलईडी खरेदी, संगणक दुरुस्ती व सोलार पथदिवे या कामांमध्ये लाखोंचा संशयित अपहार व नियमबाह्य खर्च झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते। तसेच ग्राम निधीतून करावयाचा काही खर्च 15व्या वित्त आयोगातून केल्याचेही आढळून आले। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केलेल्या चौकशीमध्ये सरपंच यांनी बचावासाठी ठोस पुरावे सादर न केल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39(1) अन्वये कारवाईस त्या पात्र ठरल्याचा निष्कर्ष काढण्यात आला। या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी चौकशी अहवाल मान्य करत सरपंच संगीता मेश्राम यांना सद्य कार्यकाळासाठी अपात्र घोषित केले आहे। तत्कालीन ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध स्वतंत्र कारवाईचे निर्देश देत अपहारी रक्कम निश्चित करून व्याजासह वसुली करण्याचे आदेश दिले आहेत। या कारवाईमुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या शुभ मुहूर्तावर वाई बाजार प्रकरणासह अपात्र प्रकरणाची खमंग चर्चा होत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल, नांदेड। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।